नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनिल अभ्यंकर यांच्या लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात अनिल अभ्यंकर लिखित जेव्हा बायकोच नवऱ्याचं खातं हॅक करते. पक्या आणि पमीचं जोडपं तसं सुखवस्तू होतं. पक्या एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असतो. पमीला सोसायटीत फॅशन क्वीन स्पर्धेत कॅटवॉक करण्याची संधी मिळाली होती, त्यामुळे ती स्वतःला स्मार्ट समजत असे. पण पक्याच्या नजरेत ती एक नंबरची बावळट आणि गोंधळ घालणारी होती. तिला स्वतःला तिसरा डोळा या लेखकाची रहस्य कादंबरी, पेपरमधल्या सनसनाटी बातम्या हे वाचायला खूप आवडायचं. अशा बातम्या, अशा कादंबऱ्या वाचून तिला वाटायचं की आपण सुद्धा असं काहीतरी सनसनाटी करावं, म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळेल. 2-3 वेळा सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकरण करावं, म्हणजे पार्किंगमधले बल्ब फोडून टाकायचे किंवा कुठल्याही कारला जॅमर बसवून टाकायचा. हा असला मानस तिने पक्याजवळ बोलून सुद्धा दाखवला होता, पण पक्याने तिचा तो प्रयत्न हाणून पाडला होता. ती थोडी निराश झाली होती. पण पुढे बघू असं म्हणत ती गप्प बसून संधीची वाट बघत असे. काहीतरी थ्रिलिंग करावं असं तिला नेहमी वाटत असे. त्याकरता तिने पक्याने नाही म्हटल्यावर सुद्धा पेपरमधल्या सनसनाटी बातम्या वाचणं काही सोडलं नाही. एक दिवस पक्या ऑफिसला गेल्यानंतर तिने स्वतःसाठी चहा बनवला आणि पेपर वाचता वाचता सहज तिचं लक्ष एका बातमीकडे गेलं. आजच जवळच्या जंगल वॉकसाठी 4 बायकांचा ग्रुप निघणार आहे. ज्यांना यायचा असेल त्यांनी लगेच ऑनलाईन बुकिंग करावं आणि संध्याकाळी 6 वाजता जंगलाच्या गेटजवळ थांबावं. पमीनं लगेच सुषमा, जया, केतकीला फोन करून जायचं कन्फर्म करून टाकलं. चहाचा घोट घेताना एका विचित्र पण वेगळ्याच बातमीकडे तिचं लक्ष गेलं. त्या बातमीतला मजकूर असा होता की अंतराळातील पहिल्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. आणि पुढे बातमी लिहिली होती, अंतराळवीर ॲनी मॅकलेन हिने अंतराळ स्थानकावर वास्तव्याला असताना स्थानकातून आपल्या घटस्फोटित पतीचं बँक अकाउंट हॅक केलं. नासाकडून तपास चालू आहे. तिने रक्कम काढली का नाही हे सिद्ध झालेलं नाही. तिच्या वकिलांनी सांगितलं की तिने फक्त तपासणी केली, कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. पण ॲनीचा पती समर वॉर्डनचं म्हणणं आहे की तिने परवानगी न घेता हे कृत्य केलेलं आहे. बातमी वाचल्यावर पमी ओरडली, वाव काय बातमी आहे, थ्रिलिंग बातमी. पण ॲनी, तू लकी आहेस बाई. तुझ्या धाडसी कृत्यामुळे तू रातोरात स्टार होशील. एखाद्या वेळेस तुझ्यावर सिनेमा निघेल किंवा तू पुस्तक काढशील. डॉलरचा वर्षाव होईल. माझी पतीचं बँक अकाउंट हॅक केलं. पण मी मात्र असं काही धाडस करायचा विचार जरी केला ना, तरी काहीतरी गोंधळ तरी होतो माझ्या हातनं किंवा आजी नवऱ्याची बोलणी तरी बसतात. शिट, माझंच नशीब फुटकं असेल. मला काहीतरी सनसनाटी करायचं आहे, पण कसं आणि केव्हा? असो, ह्या गोष्टीवर काहीतरी झन्नाटे जेवण मागवते. रोजच्या मुळमुळीत जेवायचा कंटाळा आलाय. कोल्हापुरी मिसळपाव मागवते. कदाचित त्यामुळे तरी मला काहीतरी भन्नाट आयडिया तरी सुचेल. पमीला संध्याकाळी जंगल वॉकला जायचं होतं, म्हणून ती लोळायला गेली तर तेवढ्यात फोन वाजला. हां, हॅलो मॅडम, जंगल वॉक सफारीमधनं बोलतोय. तुम्ही 6 वाजेपर्यंत तिथे नक्की पोचा बरं का, उशीर करू नका. येस, मी अगदी वेळेवर येईन. यू डोंट वरी. ओके ओके. फोन कट झाला. ठीक आहे, अजून खूप वेळ आहे. 2 तास आता झोप काढते. रात्री जागरण करायचंय. अरे पण पक्याला फोन करते, त्याला लवकर यायला सांगते. हॅलो पक्या, आज 5 वाजता घरी या, मला बाहेर जायचं आहे, अर्जंट आहे. अगं पमी, पण कुठं जायचं आहे? सगळं फोनवरच विचारशील का रे? लवकर ये म्हणजे लवकर ये घरी. ओके, आलोच. काय नवरा आहे, एक दिवस लवकर यायला सांगितलं तर 1000 प्रश्न. चला झोपते. 2 तास झोप झाल्यानंतर पमी फ्रेश होऊन जीन्स टॉप घालून सॅक घेऊन तयार होते, तेवढ्यात दार वाजतं. आले आले. दार उघडताच समोर पक्या. तो पमीला ह्या अवतारात बघून दचकतो. काय ग, कुठे निघाली? मी आणि माझ्या मैत्रिणी गाडोबा जंगलात आज जंगल वॉक करायला निघालोय. काय? आणि हे कधी ठरवलं तू? सकाळी तर काय बोलली नाहीस.
अरे तू गेल्यानंतर आम्ही ठरवलं. आणि तुला सांगून काही उपयोग आहे का? तू तर रात्रंदिवस ऑफिसच्या कामात स्वतःला झोकून दिलंय. बायकोसाठी वेळच नाही आहे तुझ्याकडे. अगं एकदा हे प्रोजेक्ट झालं ना, की आपण लांब व्हेकेशनवर जाऊया. अरे वाह! आज माझा राजा फार उदार झालाय. किती फेकतोस रे तू? तुझ्या थापांवर ना विश्वासच नाही माझा. तुला आठवतंय ना? मागे सुद्धा लाँग व्हेकेशनवर जायचं कबूल केलं होतंस. शेवटी काय झालं? लाँग व्हेकेशनऐवजी लाँग ड्राईव्हवर घेऊन गेलास तू. अगं काय सांगू तुला? त्यावेळी तो आमचा थेरडा बॉस अभ्यंकर तो आडवा आला. म्हणे त्याला मोठ्या सुट्टीवर जायचं होतं. पण यावेळी मात्र काही सांगू नकोस. यावेळी म्हणशील त्या अभ्यंकरांना सेकंड हनीमूनला जायचे म्हणून तुझी सुट्टी कॅन्सल. नाही नाही, आता ते रिटायर झालेत. ते आडवे येऊच शकत नाहीत. सध्या मीच आहे बॉस. आपण नक्की जाऊ, तुझी शपथ. असं म्हणतोयस का? ठीक आहे ना, पुढे बघू. पण यावेळी माझं बुकिंग 1 दिवसासाठी झालंय. आज मी जातीच आहे. तू मला 6 वाजता जंगल सफारीसाठी सोड. बरं मग तुला माझं ATM कार्ड, क्रेडिट कार्ड देऊ का? गरज लागली तुला तर. अरे जंगलात काही ATM केंद्र नाही आहेत. आणि आम्ही तिथे वॉक करायला जातोय. पैसे कशाला पाहिजे? तरी थोडेफार पैसे, मोबाईल, लॅपटॉप घेतलाय मी बरोबर. तुझा पासवर्ड आहेच की मला माहिती. गरज लागली तर बघीन. ओके. तेवढ्यात जंगल सफारीचा फोन येतो. हॅलो पमी मॅडम, आम्ही खाली तुमच्या घरापाशी तुम्हाला पिकअप करायला आलोय, लवकर या. अरे वा पक्या, निघते मी. हे बघ तुला सोडायचा त्रास सुद्धा बायको देत नाही आज. बरं तुला सकाळचं जेवावं लागेल हा. का बरं? अरे मी मिसळपाव मागवला होता. ओके बाय, येते सकाळी. पमी आणि तिच्या मैत्रिणी बसलेली कार वेगानं जंगलाकडे निघाली. तिकडे पोहोचताच त्यांच्या टूर लीडरनं सांगितलं, हे बघा तुमचं डेस्टिनेशन आलेलं आहे. थोड्याच वेळात तुम्हाला जंगल वॉकला निघायचं आहे. साधारण 25 ते 30 किलोमीटरमध्ये जंगल विस्तारलेलं आहे. गेटपासून 4 दिशांना रस्ते फुटतात. चौघींनी 4 दिशांना जायचं. थांबत थांबत 5-6 तास चालून परत याच गेटवर तुम्ही भेटाल एकमेकींना. अहो पण सर, आम्ही एकट्या एकट्या चालताना हिंस्त्र पाणी आले तर आमची काय अवस्था? काय घाबरायचं कारण नाही. हे फक्त पक्षी अभयारण्य आहे. फक्त थ्रिल म्हणून रात्री चालायचा हा जंगल वॉक आहे. गेटवरच्या दुकानातनं पोटभर नाश्ता, चहा, कॉफी प्या आणि लवकर निघा. रात्री पक्ष्यांचे आवाज आले तर घाबरायचं कारण नाही. सर्चलाईटनं रस्ता शोधा. ऑल द बेस्ट. चौघी मैत्रिणी कॉफी घेतात, वडापाव मागवतात. पोटभर वडापाव खाल्ल्यावर जेव्हा निघायच्या बेतात असतात तेवढ्यात पमीचं लक्ष दुकानातल्या पेपरमध्ये ठळकपणे आलेल्या बातमीकडे जाते. ॲनी नावाची अंतराळवीर मुलगी, तिने आपल्या माजी नवऱ्याच्या बँक खात्यातून भरपूर पैसे लंपास केले असा आरोप तिच्या नवऱ्याने केलाय. नासावाले तपास करतायत. अंतराळात असताना हा गुन्हा तिने केला, त्यामुळे तिच्या ह्या कृत्याला अंतराळातला पहिला गुन्हा ठरवलेला आहे. ती एकदम युरेका युरेका करत ओरडायलाच लागली. हे पमे, ओरडायला काय झालं? वेडी आहेस का तू? नाही नाही अगं ते काही नाही. जंगल वॉकला आपल्याला जायला नवऱ्याने परवानगी दिली की नाही, म्हणून मी आनंदानं उत्साहाने ओरडतीये. बरं ठीक आहे, चला निघूयात. परत भेटूयात पहाटे. बेस्ट ऑफ लक. पमीसह सगळ्या मैत्रिणी आपल्या आपल्या मार्गानं निघूनही गेल्या. इकडे पमी चालता चालता विचार करायला लागली. तिच्या डोक्यातनं तो ॲनीचा विषय काही जात नव्हता. जर ॲनी स्पेस वॉकमधनं माझी नवऱ्याचं बँक खाते हॅक करू शकते, तर थ्रिल म्हणून जंगल वॉक करता करता माझ्या आजी नवऱ्याचं बँक खातं हॅक करून घेईन मी. जर ॲनीला प्रसिद्धी मिळू शकते, तर मला सुद्धा वलय प्राप्त होईल. प्रसिद्धीचा झोत माझ्यावर येईल. हो येस. मग एखादा सिनेमा किंवा पुस्तक निघेल माझ्यावर. काय एक्साइटिंग आहे. पक्या पक्या, तुम्हाला बावळट समजतोस ना? आता बघ, तुझे पैसे तुझ्या खात्यातून बाहेर येतील तेव्हा पमीचा स्मार्टपणा कळेल तुला. एरवी पैसे खर्च करताना काटकसर करतोस ना, आता भोग. पमी आनंदानं नाचत नाचत गाणंच म्हणायला लागते. आज मैं ऊपर आसमां नीचे जमाना है मेरे पीछे. स्वतःशी म्हणते, लय भारी आयडिया आहे हा पमी. पण पक्याचं बँक खातं कुठल्या बँकेत आहे हेच माहीत नाही. पक्यानी माझ्या नावाचं खातं तर येस बँकेत उघडून दिलं होतं. पण पक्याचं खातं कुठे हे कसं कळणार? पमीला स्वतःवर राग अनावर झाला. पक्या नेहमी म्हणत होता बँक व्यवहारांची माहिती करून घे, माहिती करून घे. आपणच दुर्लक्ष केलं. शिट. पक्यालाच विचारते. हॅलो पक्या. अगं बाई, पण पक्याला शंका आली तर? छे, त्याला काय कळतंय? वेंधळ आहे तो. त्याला कसं समजणार? हॅलो हॅलो पक्या, आपला खाते नंबर सांग ना.
अगं काय, कसला अकाउंट नंबर? अरे वेंधळ्या, मी बँक अकाउंटबद्दल विचारतीये. अगं पण पमी, कुठल्या बँकेचा अकाउंट नंबर हवाय तुला? पक्या, तू काय स्वतःला कुबेर समजतोस का? एकाच बँकेत आपलं जॉईंट खातं आहे, तो हवाय. बँक ऑफ इंडिया असावी बहुतेक. हां, मग असं म्हण ना, देतो की. मग पमी, मला एक सांग गं, जंगल वॉक करताना बँक खात्याचा नंबर का लागतो? तू तर चालायला गेली आहेस ना, का तू ऑडिट करायला गेली आहेस? काही कळतच नाही मला. पक्या, तुझी वायफळ बडबड पुरे. अकाउंट नंबर सांग. घे लिहून. 1 2 4 5 6 4 वेळा 0 91 234. अरे पक्या, मला काय उजळणी पाठ करायला लावतोयस का? नीट सांग ना खाते नंबर. अगं आजकाल 15 आकडी नंबर असतात बँकेत. बापरे पक्या, मग नंबर SMS कर रे बाबा, माझ्या लक्षात राहणार नाही. अगं तुला पैसे हवेत का? मग ATM वापर ना. तू नसत्या उठाठेवी कशाला करतोय रे? जंगलात ATM सेंटर नाहीये. SMS कर. अगं पण पमीनी फोन बंदच करून टाकला. पक्यानं अकाउंट नंबर SMS करून कळवला. पमी थोडं चालत गेल्यावर पुढे एका झाडाखाली थांबली. तिने मोबाईल चेक केला. चला, SMS वर नंबर आला. आता काम फत्ते होणार. पमीनं तो अकाउंट नंबर लॅपटॉपमध्ये फीड केला. तिच्या डोक्यातनं ॲनीची बातमी काही जात नव्हती. चला, पक्याचं बँक खातं हॅकच करूयात. पण तरीही तिच्या मनात एक विचार आला की पक्याला वाईट वाटेल, त्याला राग येईल का? आपण त्याचे पैसे वापरणार नाही, एक थ्रिल म्हणून, गंमत म्हणून आपण हे सगळं करतोय. आणि मुख्य म्हणजे त्याचे पैसे आपलेच पैसे ना. शेवटी पमीच्या मनावर ॲनीच्या कृत्याचं गारुड झालेलं होतं. तिने शांतपणे निश्चय केला, पक्याचं खातं हॅक करायचं. मोबाईलवरून लॅपटॉपमध्ये खातं नंबर फीड केला आणि 4-5 बटणं दाबून पासवर्ड मिळवला. स्क्रीनवर खात्यात 1.5 लाख रुपये दिसत होते. चला, यातले 10,000 रुपये माझ्या येस बँकेच्या खात्यात जमा करते. 2-3 बटणं फिरवताच पैसे पक्याच्या खात्यातून तिच्या खात्यात गेले. ग्रेट. आणि तुझ्यापेक्षा मी उजवे निघाले. तू तर फक्त तुझ्या माजी नवऱ्याच्या बँक खात्याचा तपास केलास. मी तर सरळ माझ्या आजी नवऱ्याला गंडवूनच टाकलंय. पमीनं 2दा 50-50 हजार रुपये पक्याच्या खात्यातनं हॅक करून आपल्या खात्यात टाकले. भासभास थांब आता पमे, उगं कोणाला तरी शंका येईल. अगं पक्याच्या खात्यात 40,000 शिल्लक राहिले. पमीला आपल्या बँक हॅकिंगचा फार आनंद झाला. ती जंगल वॉकमध्ये सोडून गेटवर आली. इतर मैत्रिणी थकलेल्या वाटत होत्या, पण पमी एकदम फ्रेश. पमे, कसा झाला ग तुझा वॉक? फ्रेश दिसतेस. अगं मी एकदम मस्त, व्हेरी एक्साइटिंग. चला चला, घरी परत निघूया. सगळे आपापल्या घरी परतल्या. पमीला स्वतःचंच अप्रूप वाटत होतं. ॲनी हॅक करणारी पहिली अंतराळवीर बाई असेल, पण मी सुद्धा जंगल वॉक करताना नवऱ्याचं बँक खातं हॅक करणारी पहिली भारतीय बाई आहेस की. पमी उड्या मारत मारत घरात शिरली. पक्यानं विचारलं, अरे पमे, एकदम आनंदात दिसतेस, कसं काय झाला तुझा जंगल वॉक? लय भारी, सांगते की सगळं. हे बघ पमे, आता झोप, रात्री सांग. तुझा अनुभव आहे ना, आपण पेपरमध्ये पाठवूया. अरे फार सनसनाटी बातमी आहे. असा धक्कादायक अनुभव आलाय ना की एक पुस्तकच निघेल. पमे, धक्कादायक थ्रिलिंग म्हणजे का काय? काय शिकार बिकार केलीस का काय एखादी? हो, तुझीच शिकार केली आहे. हे बावळट, काय बोलतेस? माझी शिकार? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मी तर इथंच होतो. हे बघ, तुला आत्ता नाही समजणार. माझी डोक्यालिटी जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा तूच वेडा होशील. मला बावळट म्हणतोस ना? कळेल तुला. हां, जा ऑफिसला जा. हां. पमे, अगं किती असंबद्ध बोलतेस तू. ठीक आहे, मी जातो आता, रात्री सांग मला. पक्या गेल्यावर पमी आडवी झाली. थकव्यामुळे तिला झोप लागली. तिला स्वप्न पडलं की तिच्या पुस्तकाला बेस्ट सेलर बुकचा सन्मान मिळालाय. टाळ्यांच्या गजरात ती पारितोषिकाचा स्वीकार करतीये, अशी स्वप्न तिला पडायला लागली. रात्री पक्या उशिरा आल्यामुळे बोलणी झाली नाहीत. दुसऱ्या दिवशी तो लवकर गेला. दुपारी 4 वाजता पमी आत असताना पक्या एकदम ओरडत घरी आला. पमी, पमी बाहेर ये, अर्जंट काम आहे. पमी बाहेर ये. काय रे, काय झालंय? अगं आपण बरबाद झालो. माझ्या बँक ऑफ इंडियाचं खातं कोणीतरी हॅक केलं. त्यातनं 1,10,000 कोणीतरी काढून घेतलेत. अरे पण तुला कसं समजलं? अगं बँकेतनं फोन आला होता ना. काय थ्रिलिंग आहे. हॅक करणारा भारीच दिसतोय. अरे बावळट, मी पैसे गेल्यामुळं दुःख आहे आणि तुला हे थ्रिल वाटतंय. कोणी केलं असेल रे? करणारा भारी वाटतोय नाही? मग आता तू काय करणार रे? मी काय करणार म्हणजे? उद्या बँकेत जाणार, पोलिसात कंप्लेंट करणार. हो हो. मग पोलीस काय करतील? तो हॅकिंग चोर पकडला गेला ना, तर पोलीस त्याची वाट लावतील, त्याला बेदम मारतील. नाही रे, नको. मला वाटतं पोलिसांची भानगड नको बरं का. ए, यात कसली आली भानगड? मला माझा पैसा परत हवा आहे.
पक्या तू रागवू नको. मी खरं ते सांगते तुला. तू पोलिसांना मध्ये आणू नको. अरे प्लीज. मीच तुझा पैसा हॅक केला आणि माझ्या खात्यावर टाकलाय. काय? तू? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? पण का केलं तू असं? अरे ती परवाच्या पेपरमध्ये बातमी आली होती ना, की अंतराळवीर ॲनीनं स्पेसवॉक करताना तिच्या माजी नवऱ्याचं बँक खातं हॅक केलं, पैसे काढून घेतले. त्यामुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. एखाद्या वेळेला हॉलिवूडमध्ये तिच्यावर सिनेमासुद्धा निघणार आहे. अगं पण ह्या बातमीचा आणि तुझा संबंध काय? तुला माहिती आहे ना रे, मला असं थ्रिल करायला आवडतं. जर ती स्पेसवॉक करताना बँक खातं हॅक करू शकते, तर मग मी सुद्धा जंगल वॉक करताना नवऱ्याचं खातं हॅक करून बघते. मलाही जगप्रसिद्धी मिळेल असं मला वाटलं. धन्य आहे, धन्य आहे तुझी. अगं वेडाबाई, मी जर परस्पर बँकेत आणि बँकेतनं पोलिसात गेलो असतो ना, तर तुझं पितळ उघडं पडलं असतं आणि तुला कृष्ण मंदिरात जावं लागलं असतं. अरे पण ॲनीला काही झालं नाही आहे. अगं तिची गोष्ट वेगळी आहे. तिथले कायदे वेगळे आहेत. आपल्याकडचे पोलीस सरळ जेलमध्ये टाकतात, मारझोड करतात. अरे बापरे, माझं चुकलं. आता माझं पुस्तकाचं स्वप्न, सिनेमा निघायचं थ्रिल, सगळंच भंग झालं. मला माफ करशील ना रे? ठीक आहे, पण एक सांगतो. यापुढे परत अशा सनसनाटी बातम्या वाचत जाऊ नको, उगाच संकटात येशील. चल चल चहा कर, मी टीव्ही लावतो. टीव्ही लावताच बातम्या येतात. गुलाबी गँगनं 4 ATM फोडले. अरे वा पक्या, काय थ्रिलिंग बातमी आहे रे. पण मी गप्पा, तुला सांगितलं ना, अशा बातम्यांकडे लक्ष द्यायचं नाही. एकदम गप्प बसायचं. श्रोते हो, ही होती अनिल अभ्यंकर सरांची कथा, जेव्हा बायकोचं नवऱ्याचं खातं हॅक करते. कथा आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच काही विनोदी कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.